त्यांनी त्यांच्या कामात एवढा हलगर्जीपणा केला की असे आयुक्त जर असतील तर जनतेला न्याय मिळणारच नाही, 100% नाही मिळणार. आम्हाला जे आहे ना, मग आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतो. सीबी काय म्हणत नाही, काय करत नाही. भोसरी विधानसभेचे आमदार आहेत महेश लांडगे यांनी 2023 साली एक चिथावणीखोर वक्तव्य पुणे महानगरपालिकेच्या आवारामध्ये केलं होतं. एकंदरीत हिंदू समाज आणि मुस्लिम समाजामध्ये चिथावणीखोर ते वक्तव्य झालं होतं. त्यावेळेस नवयुग निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत कुरेशी आलमगीर यांनी महेश लांडगेंच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. एकंदरीत ती तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई त्या प्रकरणामध्ये केली नाही. उलट कुरेशी आलमगीर यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर 6 ते 7 प्रकारचे विविध वेगवेगळे गुन्हे दाखल त्यांनी त्या ठिकाणी केले. माझ्यासोबत आता कुरेशी आलमगीर आहेत. नक्की सविस्तर प्रकरण काय आहे आणि घटना काय घडली ते आपण जाणून घेऊया. नमस्कार. एकंदरीत घटना काय होती आणि घडलं काय होतं नक्की त्यावेळेस? मी आलमगीर युसूफ कुरेशी, नवयुग निर्माण समिती संस्थापक अध्यक्ष आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे महानगरपालिकेचा घेराव करण्यात आला होता आणि त्यावेळेस ते शेख सल्ला दर्गाच्या इथे जे मस्जिद आहे बांधकाम झालेली, त्या मस्जिदीला 48 तासाच्या आत जर पाळलं नाही पुणे महानगरपालिकेने, तर महेश लांडगे यांच्यातर्फे चेतवणीखोर भाषण करण्यात आले होते की आम्ही 48 तासाच्या आत तर त्यांनी काढून घेतलं नाही तर आम्ही संपूर्ण हिंदू समाज घेऊन त्याला जे आहे आम्ही पाडून टाकणार. म्हणजे दर्गा जर पाडला नाही, दर्गा नाही, मस्जिद जर पाडली नाही तर आम्ही संपूर्ण हिंदू समाज जाऊन तो पाडून टाकू असं. बाबरी मस्जिद जशी पाडली तशी पाडू असा त्यांनी वक्तव्य केला. आणि तक्रार केली होती. आणि त्यांच्यासोबत जे नितेश राणे कणकवली विभागाचे आमदार आहे आणि बीजेपीचे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि ते हिंदू संघटनाचे इतर कार्यकर्ता आणि गजानन एकबोटे, ते सर्व त्या सभेत सामील होते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे की नितेश राणे यांनी 19 मिनिटाचं जे वक्तव्य केलेलं आहे, संपूर्ण ते बेकायदेशीर क्रियाकलाप त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणून आम्ही त्याच्या विरोधात एक तक्रार मागणी केली. कोणाकडे तक्रार केली होती? आम्ही पोलीस आयुक्तांकडे गेली, ATS विभागाकडे गेले, गुन्हे अन्वेषण विभाग यांना तक्रार दिली. आणि त्या तक्रार दिल्यानंतर आम्ही 3 महिने त्याला पाठपुरावा केला. तक्रार दिल्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? आहे ना पुरावा, हे काय आमच्याकडे सर्व पुरावे आणलेले. या आम्ही जे तक्रार दिली होती, हे गुन्हे अन्वेषण विभागाची तक्रार आहे. करू नको, याच्यावर तुम कर. हे गुन्हे अन्वेषण विभागाला दिलेली तक्रार आहे. त्यानंतर काही कारवाई झाली की नाही संपूर्ण प्रकरणाची? त्यानंतर हे बघा, आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये पाठपुरावा करण्यासाठी तिथं गेले होते तिथं. ठीक आहे. तर त्याच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जानेवारी 2024 रोजी तिथं पाठपुरावा त्यांच्या PI बरोबर तिथं आमची बोलणी झाली समक्ष भेटून. त्यांनी आम्हाला तिथं आश्वासन दिलं की बाबा जर ते दोषी असेल तर आम्ही कारवाई करणार. तर त्याच्यानंतर आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे समोर महाराष्ट्र न्यूज चॅनलला बाईट दिली आणि त्याच्यात आम्ही तिथं आमची शंका जाहीर केली त्या न्यूजमध्ये की यांच्यातर्फे आम्हाला काही धोका निर्माण होऊ शकतो, ते आम्हाला नुकसान पोहोचवण्यासाठी काही प्रयत्न करू शकतात, असं आम्ही त्यांना दाखवून दिलं होतं. परंतु त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही त्यांनी. तुम्हाला काही धमकी वगैरे त्यांच्याकडून? त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला निगडी पोलीस स्टेशन मध्ये आमचा जबाब घेण्यात आला. म्हणजे ते जबाब असं पत्र दाखवतो मी. निगडी पोलीस स्टेशन येथे आमचा जबाब नोंदण्यात आला. ते हे बघा. त्याच्यानंतर 23/2/2024 रोजी गुन्हे अन्वेषण विभागाने निगडी पोलीस स्टेशनला आमचा पत्र पाठवून दिला आणि त्या अनुषंगाने चौकशी झाली आणि आमचा जबाब नोंदून घेतला PI समक्ष. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी स्वतः घेतला. PI गुन्हे CIDचे होते, गुन्हे अन्वेषण विभागाचे की? नाही, त्यांनी काय केलं, निगडी पोलीस स्टेशन, आम्ही राहायला पिंपरीत आहे निगडीमध्ये, तर गुन्हे अन्वेषण विभागाने तिथं प्रकरण पाठवून दिला निगडी पोलीस स्टेशन. खरं काय त्यांचं फिर्यादीचं म्हणणं ते ऐकून ते आम्हाला त्याचा
अहवाल पाठवून द्या म्हणून, तसं पत्र होता त्यांचा. हा. तर त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि ते हे जबाब घेतला. वरिष्ठ पोलीस निरीक्षकच्या समक्ष आमचा जबाब झाला. त्याच्यानंतर हे बघा, हे झालेला जबाब आहे 23/2/2024 रोजी. आणि आमच्यावर जे फिर्याद आणि आमच्यावर जे गुन्हा दाखल झाला ते झाला 9/3/2024 रोजी. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला? हा, आमच्यावर काय गुन्हा. कारण काय होतं? काय गुन्हा दाखल तुमच्यावर झाला? आमच्यावर जे आमच्या वस्तीत दोन दोन गटात भांडण झाले. या आमच्या इथं कब्रस्तान आहे. हम्म. तर ते कब्रस्तानचं मी 20 वर्षापासून तिथं मी हे म्हणजे ट्रस्ट आहे आणि ते आमच्या देखरेखीत चालतो. तर तिथं आम्ही कॉर्पोरेशनला हे करून तिथं मागणी करून तिथं माती बदलून घ्यायला आम्ही प्रयत्न केला. 3 वर्षानंतर त्यांनी ते काम सुरुवात केली. आणि त्यासाठी जे महेश लांडगेचे गटचे लोक आहे आमच्या वस्तीतले, त्यांचा पण माझ्याकडे पुरावा आहे की त्यांचे महेश लांडगे बरोबर कसे संबंध आहे, काय आहे, ते आमच्याकडे सर्व पुरावे आहे. तर ते पण आम्ही सिद्ध करू. आणि त्यांनी मग एक चांगलं काम चालू आहे दफनभूमीमध्ये, तर त्याला अडथळा निर्माण करून ते काम थांबवलं. आणि त्या कारणावरून आमच्या वस्तीत जे माहोल खराब झाला आणि त्याच्यात जे ना 2 व्यक्तींचे जे भांडण झाले आणि त्या भांडणात सर्वांना आमचे जेवढे लोक आहे 27-28 आमचे लोकांवर विरुद्ध जे खोटे गुन्हा खोटे तक्रार नोंद करण्यात आली. त्याचे काही पुरावे आहेत तुमच्याकडे? आहे ना, गुन्हा नोंदवले यासाठी खोटे काही? गुन्हा जे नोंद झाले. आम्ही पोलिसांना सीसी कॅमेऱ्याची मागणी केली. हे पत्र दिला. हे पत्रामध्ये जे ना आयुक्तांना पोलीस आयुक्तांना आम्ही लेखी दिले की बाबा हे खोटे गुन्हा नोंद आहे, तुम्ही फेर तपासणी करा, तिथले सीसी कॅमेरे चेक करा, आमचे मोबाईलचे CDR काढा, त्यांचे मोबाईलचे CDR काढा, कोण कुठे आहे ते बघा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आहे त्याच्यात की जे मृत्यू व्यक्ती आहे त्याचं पण नाव त्याच्यात आहे. आणि एक एक माणूस जे बेंगलोरला आहे त्याचं पण नाव त्याच्यात समावेश आहे. आणि एक पत्रकार आहे जे न्यूज घ्यायला आला होता, जसं तुम्ही आमचा आता न्यूज घेतात काय, त्याचं पण नाव टाकून दिलेलं आहे. हा, आता माझा वय बघा, मी त्याला मारणार का? आणि जर त्याला 18-20 लोकांनी मारलं तर ते जिवंत राहिला असतं का? आणि ते आमच्यावर माझा वय बघा आणि जे फिर्यादी आहे त्याला बघा, ते हट्टाकट्टा हे येते आणि ते म्हणतो की मी त्याला मारहाण केली. आणि कसं काय पोलीस गुन्हा दाखल करतात? विना चौकशी करेन, विना पंचनामा करेन. आता मागणी काय तुमची सगळ्यात शेवटी काय? आता आम्ही जे पहिले कमिशनरला हे दिलं पत्र. कोण होते पोलीस कमिशनर तत्कालीन काय? ते पोलीस आता कमिशनर जे आहे तेच आहे, विनय कुमार चौबे. विनय कुमार चौबे. आता हे बघा, हे विनय कुमार चौबेला आम्ही हे पत्र सादर केलेलं आहे. त्यावेळी काय तारीख आहे ह्याच्यामध्ये 26/3/2024 रोजी आम्ही हे पत्र सादर केला विनय कुमार चौबे साहेबांना. आणि त्याच्यात आम्ही सांगितलं की हे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल आहे, तुम्ही फेर तपासणी करा, विलीन करा त्या केसला. सर्व जे 6 केस आहे विरुद्ध पार्टी त्यांच्यावर 3 गुन्हे, आमच्यावर 3 गुन्हे आहे, ते 6 केसला एकत्र आणा, विलीन करा आणि त्याची पूर्ण चौकशी करा, एकत्र करून आम्हाला न्याय मिळवून द्या म्हणून आम्ही मागणी केली. आणि त्या मागणीवर पोलीस आयुक्तांनी जे हे काहीच म्हणजे एकदम दुर्लक्ष केलं. त्यांनी त्यांच्या कामात एवढा हलगर्जीपणा केला पोलीस आयुक्तांनी की असे आयुक्त जर असतील तर जनतेला न्याय मिळणारच नाही, 100% नाही मिळणार. आता यानंतर मागणी काय म्हणजे आता काय? म्हणजे आम्ही चला, त्यांनी काहीच आम्हाला उत्तर दिला नाही, आमच्या पत्राचं उत्तर दिला नाही, आमच्या बाबतीत काही विचार केला नाही, तर काय बात नाही. आम्हाला जे आहे ना, मग आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतला. आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मागणी केली, न्यायालयाला सर्व प्रकरण दाखवून दिला. तर न्यायालयाकडून आम्हाला एक अपेक्षा जागृत झाली की चला आपल्याला इथं न्याय मिळाला म्हणून. 1.5 वर्षानंतर पाठपुरावा केल्यानंतर तिथं आम्हाला एक उच्च न्यायालयाने आदेश जारी केला आयुक्तांना, पोलीस आयुक्तांना हे आदेश जारी केला की बाबा तुम्ही 4 आठवड्याच्या आत या प्रकरणाला विलीन करून त्याची संपूर्ण चौकशी करून पूर्ण चौकशी करून पुढील कारवाई जे योग्य ते कारवाई करा म्हणून त्यांनी 4 आठवडे आणि होईल तितके लवकर, त्याच्यात असे शब्द आहे ऑर्डरमध्ये की होईल तेवढं लवकर करा म्हणून. 4 आठवड्याच्या आत आम्ही त्याच्यानंतर आम्ही ते उच्च न्यायालयाचा आदेश पत्र ऑर्डर आणि आम्ही एक पत्र बनवून त्यांना 3 वेळा समक्ष पण दिला आणि रजिस्टर एडीने पण ते पत्र आम्ही त्यांना पाठवलं. म्हणजे
प्रत्येक वेळी 2 पत्र, एक समक्ष आणि एक रजिस्टर ईडीने दर महिन्याला, तरी सुद्धा त्यांनी काहीच हरकत घेतली नाही. आणि तिसरं जे पत्र होता त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला म्हणजे होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 4 आठवडे उलटून गेलेत. 4 महिने उलटून गेले. 4 महिने उलटून म्हणजे अद्यापही सीपींनी काही त्या प्रकरणामध्ये दखल घेतली नाही. सीपी मौन धरलेले आहे. सीपी काय म्हणत नाही, काय करत नाही. ते म्हणजे लय वरिष्ठ झालेले, लय वरिष्ठ ते, म्हणजे ते लोकसेवक नाहीये. ते आपल्याला स्वतःला जे आहे ना काय समजत नाही, ते मग त्यांना सीपींनी माहिती. उच्च न्यायालयाचा अवमान केलाय का? आव्हान केलं ना. अच्छा, मग आता यानंतर तुमच्या संघटनेची भूमिका काय असणार आहे? यानंतर आमची संघटनेची भूमिका आहे बघा, आता जे आहे ना तारीख पडलेली आहे. आता आम्हाला जे त्यांना जे नोटीस दिली, हा. ते नोटीस 3 फरवरीची नोटीस आहे. 3 फेब्रुवारी. 3 फरवरीला उच्च न्यायालयाने त्यांना हजर राहायला सांगितलेले आहे. जे काय त्यांची बाजू आहे, उच्च न्यायालय त्यांची पण बाजू ऐकून घेणार. कोणाला हजर राहायला सांगितलं? सीपींना सीपींना सांगितलेलं आहे, डायरेक्ट सीपींना सांगितलेलं आहे का बा तुम्ही 3 फरवरीला तिथं ते हजर राहणार आणि त्यांचा काय जबाब असेल, त्यांची जी बाजू आहे ते तिथं मांडणार. आता आम्ही कशी आमची बाजू मांडली, तशी सीपींना पण हे दिलेलं आहे की बा तुम्ही जे तुमची बाजू मांडा. कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा आमचं हे बघा, हे आदेश आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा. ह्याच्यात त्यांनी हे दिलेलं आहे. त्यांना हजर राहण्याचे आदेश. हा, माझ्यासोबत आलमगीर कुरेशी होते. एकंदरीत यांचा असा आरोप आहे आणि त्यांनी पुरावे पण सादर केले आहेत की पिंपरी चिंचवडचे जे पोलीस आयुक्त आहेत विनयकुमार चौबे यांनी सन्माननीय उच्च न्यायालयाचा अवमान केलेला आहे आणि सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यांना आता कोर्टासमोर हजर राहण्याचे देखील आदेश दिलेले आहेत. निश्चितच या प्रकरणामध्ये पुढील ज्या काही घडामोडी असतील त्या पाहणे औत्सुक्यपूर्ण ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चैत्रालीसह मी आदित्य, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.